तर नाना पटोलेंनी केलेला दावा शशिकांत शिंदेंनी फेटाळलाय। शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझाला फोन करून हा दावा फेटाळलाय। काँग्रेसने कधीच विलीनीकरणाचा प्रस्ताव दिलेला नाही असं ते म्हणाले। प्रस्ताव आला असता तर वरिष्ठांनी कल्पना दिली असती असं शशिकांत शिंदे म्हणाले। तर नाना पटोलेंच्या वक्तव्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी खंडन केलेलं आहे। अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून कधीही आला नव्हता। जर प्रस्ताव आला असता तर वरिष्ठांनी किमान तशी कल्पना दिली असती, पण अशी कोणतीही कल्पना वरिष्ठांकडून मिळालेली नाही, त्यामुळे प्रस्ताव आलेला नव्हता असं शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। निलेश, एकीकडे नाना पटोले म्हणतात की असा प्रस्ताव शरद पवारांकडून आलेला होता, पण त्यावेळी उशीर झाला होता। आता शशिकांत शिंदे एबीपी माझाला फोन करून हे सांगतायत की अशा प्रकारे कोणताही प्रस्ताव दिला नव्हता किंवा आलाही नव्हता। नेमकं काय घडतंय? प्रज्ञा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी याविषयी बातचीत करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्यांना स्पष्टपणे हा प्रस्ताव आला नसल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं आहे। किंबहुना ना काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रस्ताव दिला, ना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसला अशा पद्धतीचा प्रस्ताव दिलेला आहे, असं स्पष्टपणे त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। माध्यमातून ज्या सध्या चर्चा सुरू आहेत त्याच्यामध्ये तथ्य नाही असं पद्धतीचं त्यांना म्हणणं देखील मांडलेलं आहे। दुसरी महत्वाची बाब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची काल सिल्वर ओक निवासस्थानी बैठक पार पडली होती। त्या बैठकीमध्ये देखील अशा पद्धतीची कुठल्याही प्रकारची चर्चा नव्हती असंही त्यांना म्हटलेलं आहे। जर अशी काही चर्चा असती तर नक्कीच पक्षाच्या नेतृत्वानं या संदर्भात आम्हाला कल्पना दिली असतं, असंही त्यांना या निमित्तानं बोलताना म्हटलेलं आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।